नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो आहोत गावी आणि गावी निघालो आहे तर कंठी घेतली मी आणि फुलं घेतली आहेत. कारण गावी सगळं मिळतं पण छानशी अशी दुर्वांची कंठी नाही मिळत, म्हणून मी ती मुंबईमधूनच घेतली आहे आणि ती गणपतीला घातल्यावरही खूप सुंदर दिसतात गणपती बाप्पा. तर आम्ही निघालो आहोत, दादरमधून बसणार आहोत आम्ही गावी जायला. तर स्टेशनपासून थोडंसं चालत जावं लागतं आतमध्ये बस डेपोला, SD डेपोला, बस डेपो नाही. आणि खूप ट्रॅफिक आहे, इथूनच ट्रॅफिक आम्हाला एवढं मिळालं आहे. आता आम्ही किती वाजता पोहोचू माहिती नाही, पण आम्हाला सोडण्याची वेळ आहे 4 वाजताची, पण मला वाटतं जास्त वेळ होईल. आणि रस्त्यात जाता जाताच एक स्वामींचा मठ आहे, तर तिथे एकलव्याच्या आग्रहास्तव गेले मी. मला हा माहिती नव्हता मठ, मला एकलव्याने दाखवला. खूप सुंदर आणि छान मठ आहे. छान पितळीची मूर्ती आहे पूर्ण स्वामींची. श्री स्वामी समर्थ. आमचं रिझर्वेशन आहे म्हणून बरं आहे ना, ऐकलं बसायला मिळेल. नशीब आम्ही 8 डेपोत पोचलो आणि एवढा जोरात पाऊस आला, खूप भयंकर आणि मोठा पाऊस होता. आणि तुम्ही बघा खूप गर्दी होती, पूर्ण बसेस फुल भरून जात होत्या आणि रिझर्वेशनवाल्यांनाच घेत होते. स्टँडिंग मोस्ट ऑफ घेत नव्हते, कारण लांबचा प्रवास आहे त्यामुळे स्टँडिंग खूप कमी प्रमाणात घेत होते. आणि खरंच जेव्हा दिवाळी सणाचे दिवस असतात तेव्हा रिझर्वेशन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. एकलव्य बसची वाट बघत बसले आणि आमच्यासाठी एक सरप्राईज होतं. सरप्राईज म्हणजे आमच्यासाठी जी बस होती ती पूर्ण नवीन बस होती. एकलव्य एकदम भारावून गेलेला, त्याचा व्हिडिओ बघाल तुम्ही पुढे. पहिल्यांदा आम्हाला नवीन बस आली आहे. तू बोल. पहिल्यांदा आम्हाला नवीन बस आली आहे. हे बघा आमची झाली सेटिंग. वाव बघ, खरंच छान आहे गाडी. फर्स्ट टाइम एवढी सुंदर गाडी मिळाली. झोपताना माझ्या लक्षात तर असं झोपायचं. सीट मागे कसं बघू, जरा झोपून दाखव. हे बघा मस्त रील लगे. खूप पुढे मी असं केलं नाही बघ. हा रे, हे बघ असं असं करायचं. हा रे, बस. पंजाब पिचड का हे फक्त आम्ही गावाला जातानाच एकलव्याला मिळतं खाऊ चटपटी. इथे पण त्यांनी अरेंज करून ठेवले. आणखी नंतर जेवण, नंतर पाणी आणि काय उपाय पिकनिकच जायची. आणि गावाला जाऊन टी शर्ट घालणार, औदुंबरचं जीन्स घालणार आणि मंडळात जाऊन पिसणार. आज आहे ना मेन आकर्षण बस आहे, एकलव्यासाठीच नव्हे तर बऱ्याच प्रवाशांसाठी. मजा येते त्याला, खरंच खूप छान फील. काय मुंबईच्या बाहेर पडताना सांगा, म्हणजे मला मुंबईच्या बाहेर. का रे, नको तसं करू. सगळ्या पद्धतीने बस, हां सगळ्या पद्धतीने. SD महामंडळाचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला नवीन लाल परी दिली आहे. मी खूप खुश आहे, धन्यवाद. SD खूप छान आहे, पण त्याची सीट अशी ढुलते. तुला छान वाटते की कसं वाटतं ते सांग. मला एकदम छान वाटते. डुबुक डुबुक वाटते. कशी कशी डुबुक डुबुक अशी. बघा सीट खराब झाली तर याला पकडा सगळ्यांनी. पकडलं तर माझ्या आईकडून पैसे घ्या. त्यांनी आत्तापर्यंत 5-6 व्हिडिओ कॉल केलेत मामाला, त्याच्या बाबांना, मावशीला, सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवतोय की किती छान बस आहे.
ठेवायला पण मस्त मस्त दिले आहेत बोके. हे बघा, ते बॉटल ठेवायचं, तिकडे खाऊ ठेवलंय. हां, इथे बॉटल ठेवलेली. सांडू नको, नवीन बस आहे, नाही तर साफ करून द्यावी लागेल. साफच आहे. बाहेर पण आहे. हे फ्लेक्सिबल आहे असं. हे बघ, एकलव्यमुळे बऱ्याचशा गोष्टी कळाल्यात मला. थँक्यू एकलव्य. वेलकम. तिथे प्लग पण आहे. अच्छा, हां, चार्जिंगचा. चार्ज छान आहे. तुला चार्ज करायचं का त्याने? तुझा फोन. मग पाटी नंबर पण पाटी पण लावली आहे. आणि वरती डोकं आपटलं तर लागणार नाही असं थपक्कन. कशाला वरती कोण जाणार आहे सांग मला. असं मी उठलो आणि लागलं मला तर ते तूच करू शकतोस. इथे कोणीतरी ना पट्टी लावली आहे. ती वाली पट्टी तिथे वरती लावली आहे. तिथे लाईट पण आहे. कुठे? हे बघा, तिथे लाईट आहे. हे आहे, असं बाहेर खेचलं ना केस ते आपोआप थांबणार. किती टेपा म्हणजे देते ट्रेन बघा. सारखा असेल. हो, वाटतं. काही ट्रेन आहे का? तसं नाही. ट्रेन सारखं असू शकतं वाटतं. काही इमर्जन्सी आली ना आणि बसमधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर ते हातोडीने तुम्ही काच फोडून बाहेर पडू शकता खिडकीतून. असं आहे ते. ती साऊंड आहे ब्लॅक कलरचा. अरे साऊंड आहे. साऊंडमध्ये गाणी लागतात का? मास्टरांनी सांगू ना कनेक्ट करून मस्त डिंचक गाणी लावायची. हो का? कुठली गाणी लावायची? गणपतीची लावायची. व्हेरी गुड. खरंच आहे, छोटी छोटी साऊंड आहेत. नंतर तिथे कुठे काय हे म्हणजे कुणाला उतरायचं असेल स्टॉपला तर कंडक्टर ती बेल वाजवतात. मस्त. तो धागा आहे ना तो असं खाली 3-3 वाजता. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आम्ही आलो आहोत एसटी स्टँड. आम्ही गावी निघालो आहोत, पण बसमधून बरेचसे गणपती आम्हाला बघायला मिळाले. खूप मोठे मोठे. बऱ्याच लोकांना माहिती असेल मुंबईतील गणपती खूप उंच असतात आणि खूप मोठेही असतात. तर सगळं येता जाता गणपती बघायला मिळतात आहे. एकलव्याला प्रवासात खायला खूप आवडतं आणि त्यात हे मेजवानी म्हणजे नवीन एस टी. खरंच मंडळाचे खूप खूप आभार. नाही तर आम्हाला एस टीत बसण्याच्या अगोदर धाकधूक असायची, एस टी कशी येते, तुटलेली फाटलेली येते, तिचा पत्रा फाटलेला येतो कशी. पण खरंच खूप सुंदर एस टी आणि हा मजा घेतो आहे. खूप छान आनंद घेऊन मजा घेऊन खातो आहे. तसं त्याला खायला खूप आवडतं. छान. मग तो खवई आहे. खवई काय वा वा वा. तुला काय काय आवडतं खायला? सगळं आवडतं. खरंच आहे, एकलव्याला सगळ्या गोष्टी आवडतात. खूप वेळ झाला मुंबईमध्येच आहोत आम्ही आणि खूप ट्रॅफिक आहे. इकडे गाड्याच गाड्या आहेत. गणपतीचं उद्या आगमन होत असल्यामुळे एवढी गर्दी, एवढं ट्रॅफिक आहे. जी गाडी सातारमध्ये 4 वाजता पोहोचणार आहे ती मला असं वाटतं की 8-8:30च्या अगोदर तर कधी पोहोचणार. म्हणजे या ट्रॅफिकमध्ये तर नाहीच पोहोचू शकत. आणि हा समोर दिसतोय तो गाड्यांचा धूर नाही, तर पाऊस चालू आहे आणि हे छानसं धुकं पडलेलं आहे. खूप सुंदर नजारा होता. एवढी रात्र असून खूप छान दिसत होतं. चला तर आमची बस थांबलेली आहे जेवणासाठी एका हॉटेलवरती. तर आम्ही डब्बा आणला आहे. तरीही एकलव्याला वडापाव खायचा होता, मग वडापाव घेतला त्याच्यासाठी. खुश होता तो. एकलं तू काही वाडी शेंद्र्याला थांब 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 थांब. थांब एकलव्य. इकडे 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 इकडे. आम्ही उतरलोय बसमधून.
त्यांना आपण गणपती बघायला हा, जाऊया. याला गणपती बघायचं आणि आपण एक्साइटमेंट. सांगूया त्यांना हां, की आमचा बुक झालाय गणपती. अरे इथे नाही, इथे सण कधीही गोळ्या मेळाने साजरे करावेत आणि ते गावी येऊन साजरे केले तर त्याचा आनंद दुप्पट चौपट 10 पट वाढला जातो. तर गावी या, आनंद साजरा करा, सणवार साजरे करा. तर आम्ही पोचलो आहोत आमच्या गावी आणि हा आहे भगवा. खूप मोठा भगवा आहे हा, दिसतोय फोटोत लहान. तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि छान छान बाप्पासाठी छान छान शुभेच्छा सगळ्यांना. तुम्हा सर्वांना बाप्पाचे खूप खूप आशीर्वाद लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी मंडळी.